हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही चाललेलो आहोत माझ्या मामाच्या गावच्या यात्रेसाठी. तर अचानक प्लॅन ठरलेला आहे आणि आम्ही असे रेडी झालेलो आहोत आणि बसची वाट बघत थांबलेलो आहोत. आज पहिल्यांदा शिवात्मजा बसने प्रवास करणार आहे. तर आता बघू शिवात्मजा किती त्रास देते किती नाही. चला तुला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. टीचर करीत काय खायला. तरी तर बसची वाट बघता बघता असं कळलं की बस ऑलरेडी गेलेली आहे. तर आता कसं जायचं. तर आता एक काय म्हणतात टेम्पो भेटला छोटा. तर सगळे त्यानंतर डायरेक्ट 1 वाजता बस होती. तर या टेम्पोमध्ये फर्स्ट टाइम शिवात्मजा मी पण. तर चला सगळेच अनुभव आपल्याला यायला पाहिजे. नेहमी AC मध्ये फिरतो गाडीमध्ये. तर आता हा पण अनुभव घेऊन बघू. बाकी सगळे लोक मग आपण पण हा अनुभव एकदा घेऊन बघू म्हणून बसलो. तर आता पोहोचलो मामाच्या घरी आणि इथले दाखवते मी मामाच्या घरी काय काय आहे ते. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा. तर ही छोटी पिल्लं आता अर्धा तासापूर्वी झालेली आहेत. बघा किती छान आणि गोंडस दिसत आहे. आणि इथे तुम्ही म्हणता की हे गाया मोकळ्या कशा. तर हा मुक्त गायांचा गोठा आहे. तर इथे म्हशी वगैरे सगळे एकत्र आहे आणि ते बांधलेले नाहीत, मोकळ्याच आहेत. आणि इथं जिथे गोठा आहे ना तिथे मामाचं जुनं घर होतं. म्हणजे माझे आजी आजोबा होते तेव्हा. आता मामाने हा नवीन बंगला बांधलेला आहे. तर ह्या जुन्या घरातच आमचं सगळं बालपण गेलं. इथंच आम्ही खेळायचो लहानपणी आणि सगळ्या आठवणी इथल्याच आहेत. पण मामाने आता खूप छान असं घर बांधलेलं आहे. पण ते घर बघण्यासाठी आजी आजोबा नाही आहेत. तर तेवढी एकच गोष्ट आहे की आजी आजोबा हवे होते आत्ता. आणि ही मामाची मुलं आहेत. आणि ते बघा भैया मामाचा छोटा मुलगा आत्ताच मटण खाल्लंय आणि आता चाललंय मस्तपैकी. मटणची म्हणजे मटण मला दाखवता नाही आलं कारण शिवात्मजा झोपली होती. तिला झोका देत होती म्हणून. काय नाही गत पण खायचं उशी गरज पण नाही. तू मुंबईतून आलेली भैया आणि इथं ही माझी मावस बहीण काका आणि इथे मामी मामा हे सगळे आहेत. आणि इथं बघा हे नॉनव्हेज खाऊन मस्तपैकी कसा आराम चालू आहे. आणि व्हेजवाल्यांचं जेवण अजून बाकी आहे. सगळे मोबाईल मध्ये बिझी आहे. पाय बघ ना कुठं चालायचं. दादा मस्त थंड पाणी घेऊन आलाय. बघा कसा आराम चालू आहे सगळ्यांना. मला थोडं. आणि इथं आम्ही निघालो यात्रेसाठी. तर चला मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा. कसा व्हिडिओ आहे. चला चला चला. शिव लागेल बरं का तुला.
टाकशील तू मोबाईल हो इकडे माग बंद पडन. शिव कशी होतो तेच दीदी आली इकडून दीदी येईन आता. उडी मार ना. हा मार मार. तिच्या डोळ्यात नाही बोट घाला. त्याच्या मम्मीकडे ते रडते ना ते रडतेच्या मम्मी इथेच लायल्या ती 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 काय म्हणतेस मम्मी तू ती घे ती त्याची मम्मी रडते. त्याची मम्मीला सांगायची तू दुसरं घे तो रडू नको. पण तिला हेच पाहिजे व्हाईट कलरचं. हे चावत असतो तिला काय चावत असतो ना बाई मामासाठी. माझ्या मामा चावतो काय हो पूजा दिली जाऊन बस लांबून हे कर त्याला. पिल्लू दुसरे ना पुण्याला घेऊन जाते का? पुण्याला नाही सकते आपल्याला. नाही ते मानत असते पुणे. कोण त्याचे पाय खूप खराब झालेले आहेत. कशाने ते माझे हात लावत होते. अरे बघ उठ बस येतात. हळूच 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 नट सोड त्याचं पुढून सोड. हात काढ गळ्याला हात नको. इथं बस बस लागू नको मागू बस. माकी पिंगू इथं बसले इथं बस. हे माझं काय पेली तू. काय नाही नाही तू काय पिली काय पिली सांग ना. हॅलो फ्रेंड्स, तर जस्ट आम्ही घरी पोहोचलोय आणि यात्रेवरून आलोय आणि बघा शिवात मजा. आणि ती रडत होती तिथं गेल्यानंतर. जस्ट आम्ही आत्ता घरी पोहोचलेलो आहे आणि लाईट गेलेली आहे. आणि शिवात मजाचं चाललंय यात्रेमधून काय आणलं ते खोलून दाखव. तर आता तेच खोलण्याचं काम चाललेलं आहे. तर तेच तिला खोलून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने यात्रा. आणि इकडे इतका जास्त पाऊस झालाय शेवगावला की बस. तर थोड्या वेळात तुम्हाला दाखवते मी. खूप जास्त पाऊस झालाय. तर आणि जाताना काय झालं की आमची बस मिस झाली. त्यामुळं आम्ही गेलो होतो एका टेम्पोमध्ये. आणि फर्स्ट टाइम टेम्पोमध्ये प्रवास केला शिवने आणि मी पण. तर तो व्हिडिओ तर तुम्ही बघितला. तर चला मग शिवला काय आणलं ते दाखवते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि खूप दिवसानंतर आम्ही यात्रेला गेलो होतो. खूप दिवसानंतर नाही, वर्षानंतर. कारण आम्ही खूप लहान होतो तेव्हा यात्रेला गेलो होतो. त्यानंतर आत्ता गेलो. तर खूप छान वाटलं. तर चला मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हे घेतलं शिवात मजाने गंज. बस काय त्यामध्ये असा एक गॉगल आलाय. याचं वॉच आलंय. इकडे बघा कशी अनबॉक्सिंग चालू आहे त्याची. इथं बघा शिवचा कसा अभ्यास चाललाय.
इथं बघा एवढा सगळा पसारा घातला आणि बघा कागद किती. आजच काका बाबांनी सकाळी नोटबुक आणि पेन आणून दिला होता आणि शिवात्मजाने बघा कशी फाडून टाकली. इथं अभ्यास चाललाय. हाय कर इकडे बघ. काय करते तू शिव? काय करते? हे बघ माझ्याकडे काय. आणि इथं बघा जेवण करेपर्यंत शिवात्मजाने बघा कसा पराक्रम करून ठेवलाय. सगळीकडं सगळ्या हॉलमध्ये भिंतीवर असे पंजे बघा. 5 मिनिटामध्ये शिवात्मजाने असं केलं पूर्ण भिंतीवर. असं सगळ्या भिंती रंगून ठेवल्या आहेत. नोटबुक दिली तरी सगळ्या भिंतीवर असं सगळे भिंती घाण केल्या आहेत तिने.